नमस्कार, मी माधुरी वैद्य. नमस्कार, मी उमेश चव्हाण. उमेशजी, जर समजा एखाद्या रॅपिड फायर मध्ये आपल्याला प्रश्न विचारला की श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं नातं काय, तर आपल्याला एका क्षणात त्याचं उत्तर देताच येणार नाही. कारण हे नातं जे आहे ते परिपूर्ण असं नातं आहे. म्हणजे श्रीकृष्ण अवतारामध्ये कुंतीपुत्र अर्जुन हा श्रीकृष्णाचा भाऊ आहे, पण त्याचप्रमाणे त्याची पत्नी द्रौपदी हिचा सुद्धा भाऊ आणि सखा आहे. आता पहिल्या अध्यायात म्हणजे अर्जुन विषाद युगामध्ये आपण पाहिलं की तो संभ्रमात पडलाय आणि त्याला करुणेने त्याचे डोळे भरून आलेत आणि त्याने जवळपास दुसऱ्या अध्यायामध्ये निर्णय घेतलेला आहे की मला युद्ध करायचं नाही. आणि आपण हे सगळं कोणासमोर व्यक्त होऊ शकतो, तर आपला जो सखा असेल त्याच्यासमोरच आपण आपल्या अशा भावना सर्वसाधारणपणे नातेवाईकांपेक्षा आपण आपल्या प्रिय मित्रमैत्रिणींना आपल्या मनातला संभ्रम सांगतो आणि निर्णयही त्यांनाच ऐकून मोकळे सुद्धा होतो. पण गुरु शिष्याच्या बाबतीत तसं होत नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये एकंदर 72 श्लोकांपैकी 63 श्लोक श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशासंबंधीचे आहेत आणि ते जसं एखाद्या गुरुचं चांगल्या शिष्याने पूर्ण भक्तिभावाने श्रवण करावं तसं ते अर्जुनाने श्रवण केलेलं आहे. बरोबर ना? मग आता सुरुवात करूया. तर नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण 1 ते 20 पर्यंतचे श्लोक या अध्यायामधले म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिले. बरोबर है ना? ताईंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांनी 72 पैकी 63 ना? हां, 63 श्लोक श्रीकृष्णांनी सांगितलेले आहेत आणि त्यांचा उपदेश आहे. श्रीकृष्ण म्हणतात की वेदाविनाशिनम नित्यम य एन मजमव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घाते ती हंतिकम. म्हणजे हे अर्जुना, जो व्यक्ती जाणतो की हा जो आत्मा आहे तो अविनाशी, नित्य, न बदलणारा, न जन्मणारा आहे, तो कुणाला कसा मारेल आणि कुणाला कसा मारवेल असा प्रश्न विचारतात अर्जुनाला. पुढे ते म्हणतात की वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी ग्रहाती नरूपाणी तथा शरीराणी विहाय जीर्णानेनानी संयाती नवानी देही. ते म्हणतात की ज्याप्रमाणे मनुष्य जुनं वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा देखील जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक म्हणतात भगवान श्रीकृष्ण. ते म्हणतात की या जीवात्म्याचे या जीवाचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येऊ शकत नाही. कोणत्याही म्हणजे अग्नीने त्याला जाळता येऊ शकत नाही, पाण्याने त्याला भिजवता येत नाही आणि वाऱ्याने सुकवता येत नाही. कारण हा जो आत्मा आहे तो कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि वाळवता किंवा सुकवता न येणारा आहे. तसेच हा जो आत्मा आहे तो नित्य सर्वगत स्थाणूर चलोयन सनातन म्हटलंय. म्हणजे नित्य सर्वगत म्हणजे सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, सनातन आहे, नित्य, शाश्वत आहे. हा जो आत्मा आहे तो अव्यक्त आहे, अचिंतनीय आहे आणि विकाररहित आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आणि ते म्हणतात की या आत्म्याबद्दल तू जाणून घे आणि त्याच्याबद्दल तू कधी शोक करू नकोस. अथ चैनम नित्य जातम नित्य मोहामन्यसे मृतम. म्हणजे ते म्हणतात की जर तुला वाटत असेल की हा जो आत्मा आहे नित्य जन्मणारा किंवा नित्य मरणारा असं तुला वाटत असेल अर्जुना, तर तू त्याबद्दल शोक करू नकोस. कारण जर तसं तर तू मानलंस की हा जो आत्मा आहे तो नित्य जन्मणारा आणि नित्य मरणारा आहे, तर ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू हा निश्चितच आहे आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म हा निश्चितच आहे. त्यामुळे या उपाय नसलेल्या गोष्टींसाठी म्हणजे अपरिहार्य गोष्टींसाठी तू शोक करण्याची काही आवश्यकता नाही असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ते म्हणतात की पुढे समस्त जीव जे आहेत ते प्रारंभी अव्यक्तच असतात, मध्ये व्यक्त होतात आणि विनाशानंतर किंवा मृत्यूनंतर परत अव्यक्त होऊन जातात. म्हणून तुला शोक करण्याची काही आवश्यकता नाहीये. पुढे म्हणतात की आश्चर्यवत पश्यती कशी देणं. काही लोक या आत्म्याकडे आश्चर्यवत दृष्टीने पाहतात, काही त्याच्याकडे आश्चर्यकारक पद्धतीने त्याच्याबद्दल वर्णन करतात आत्म्याचं, आणि काही त्या आत्म्याबद्दल आश्चर्यकारक रीतीने ऐकतात आणि काही लोक जर ऐकून सुद्धा त्या आत्म्याबद्दल जाणत नाही.
असं म्हणतात. पुढे ते म्हणतात की देही नित्यमोध्यम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणी भूतानी न त्वम शोचितुम अर्हसि. म्हणजे या देहामध्ये जो वास करतो म्हणजे तो जीवात्मा आहे, आत्मा आहे, अंतरात्मा आहे, त्याचा वध कधीही होऊ शकत नाही. म्हणून हे अर्जुना तू कोणत्याही प्राणीमात्रांसाठी शोक करण्याची आवश्यकता नाहीये. आपल्याला कदाचित ही गोष्ट खटकेल, परंतु भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट सांगितले की तू कोणत्याही प्राणीमात्रांसाठी शोक करण्याची आवश्यकता नाहीये. नेहमीप्रमाणेच खूप छान रमेशजी. आता पुढच्या भागामध्ये आणखीन काही श्लोक आणि त्यांचे अर्थ आपण जाणून घेणार आहोत, बरोबर नक्कीच, ना? नक्कीच. मग पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.